विद्यार्थी मित्रांनो, काय दिसते तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 2.1 मॅथमॅटिक्स 10वीचे चालू आहे. क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. याच्यावर दोन क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहे. चला जास्त टाइमपास न करता काय दिसते आपल्याला? एक्झाम्पल नंबर 1 2y = 10 - y². बरोबर. क्वेश्चन नंबर 3 काय रीड करायचं? राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0. देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर each इक्वेशन. बरोबर. म्हणजे काय, कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला? ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये पाहिजे. आणि त्या इक्वेशनचे काय आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे. a ची व्हॅल्यू किती, b ची व्हॅल्यू किती आणि c ची व्हॅल्यू किती. आपण सॉल्व करू. आपल्याला काय दिसतंय? 2y = 10 - y². आता y² काय राइट साइडला मायनस आहे, तर लेफ्ट साइडला काय होणार? तो y प्लस होणार. बरोबर. आणि 2y ॲज इट इज 2y प्लस. आता -10 पर काय पॉझिटिव्ह आहे, तर लेफ्ट साइडला काय होणार? तो -0. बरोबर. आता कोणत्या फॉर्म मध्ये भेटले आपल्याला? इथं काय आहे? x काय एकच व्हेरिएबल आहे. इथं कोणतं व्हेरिएबल आहे? y. त्याची पॉवर काय? 2. तर मग y ची काय, a ची व्हॅल्यू काय? 1 2 आणि -10. बरोबर. y सोबत काय एक मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. बरोबर. आता सेकंड बघू आपण. x - 1² = 2x + 3. आता हे कसं सॉल्व होईल बघा एकदा. चला काय दिसते तुम्हाला बोर्डवरती? क्वेश्चन नंबर 3 चा सेकंड नंबर दिसतंय. तर याला सॉल्व करू आपण. x² x - 1 चा काय स्क्वेअर आहे = 2x + 3 आहे. बरोबर. तर हे जे आहे, तर याचा आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे. काय माहित आहे? a - b चा स्क्वेअर = a² - 2ab + b. b चा काय स्क्वेअर आहे. बरोबर. हे माहिती आहे आपल्याला. तर या फॉर्म्युलेनुसार काय करू आपण? a इथं काय x आहे, x चा स्क्वेअर -2 a काय इथं x आहे आणि काय b काय 1 आहे प्लस b इथं काय 1 चा स्क्वेअर = 2x + 3. 2x कुठे आहे? हे 2x + 3 आपण ॲज इट इज लिहिले. बरोबर. याला सॉल्व करू आपण पुढे. x² - 2x + 1 चा स्क्वेअर 1 = 2x + 3. बरोबर. दिसतंय तुम्हाला? हे कसं होईल आता? x² - 2x हे काय येईल प्लस 2x आहे, तर लेफ्ट साइडला काय होणार? मायनस होणार प्लस 1 - 3 = 0. करेक्ट. समजलं तुम्हाला? हे काय होणार? x² मायनस हे काय होणार? दोघांची बेरीज होणार 4x प्लस हे काय होणार? 1 मधून 2 1 मधून काय 1 - 3 तर किती होणार? -2 = 0. कोणत्या फॉर्म मध्ये आला आपल्या? x² - 4x - 2 = 0. बरोबर. या फॉर्म मध्ये आलं की नाही इक्वेशन? तर a ची व्हॅल्यू काय होणार? 1, b ची -4 आणि c ची -2. समजलं तुम्हाला? हे याच्यात काय आपण हा फॉर्म्युला यूज केला. a - b चा स्क्वेअर किती आहे? a² - 2ab + b². आपण आपले a x आहे आणि b काय 1 आहे. बरोबर. त्यानुसार आपण काय केलं? या फॉर्म्युल्यावरती व्हॅल्यू पुट केल्या, व्हॅल्यू ठेवल्या आपण. तर a ची व्हॅल्यू किती आहे? x आहे. b ची किती आहे? 1 आहे. -2 × x × 1 प्लस b किती आपलं 1 आहे, 1 चा स्क्वेअर = मग आपण हे जे जसं तसं आपण लिहिलं 2x + 3. तर काय x² लिहिलं आपण -2x. बरोबर. 1 ची काही गरज नाही प्लस 1 चा स्क्वेअर किती 1 = 2x + 3. त्याच्यानंतर आपण हे जे सॉल्व केलं. बरोबर. तर आपल्याला काय भेटलं? x² - 4x - 2 = 0. तर त्यानुसार काय a ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. b ची व्हॅल्यू -4 आहे आणि c ची व्हॅल्यू काय -2 आहे. तुम्हाला समजलं असेल? नाही समजलं तर व्हिडिओ रिपीट बघा, कमेंट करा नाही समजलं म्हणून. परत हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. चला तिसरा घेऊ आपण, थर्ड नंबरचा. बघा थर्ड नंबर काय दिसते तुम्हाला? पेज नंबर 34 वरती. x² + 5x
इक्वल टू काय दिसते तुम्हाला -3 - x बरोबर दिसतंय ना. तर काय याला कसं सॉल्व्ह करायचं आपण बघा. x² + 5x इक्वल टू हे -3 मायनस साइन काय करू आपण मल्टिप्लाय करू. -3 मायनस प्लस x बरोबर. हे जेव्हा मायनस साइन मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटला एक कंसामध्ये तर काय होईल -3 होईल. हे मायनस आणि हे मायनस काय होणार प्लस होणार आणि काय x आहे बरोबर. बघा x² + 5x इकडे काय आता x ची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह 1 आहे बरोबर. इकडे काय होणार निगेटिव्ह होणार इक्वल टू इकडे काय व्हॅल्यू -3 आहे तर लेफ्ट साइडला काय होणार +3 होणार इक्वल टू 0. समजलं तुम्हाला. हे बघा मग काय होईल 5x - x किती होणार इथे लिहितो मी त्याच्यानुसार x² + 4x + 3 इक्वल टू काय होणार 0 होणार बरोबर. x² + 4x + 3 इक्वल टू काय 0. तर मग a ची व्हॅल्यू काय 1 आली, b ची 4, c ची किती 3. समजलं तुम्हाला. नेक्स्ट करूया आपण फोर्थ नंबर. फोर्थ नंबर काय करा तुम्ही होमवर्क मध्ये घ्या, खूप सोपा आहे. फोर्थ काय होमवर्क आहे बरोबर. फिफ्थ घेऊ आपण. फिफ्थ मध्ये काय आहे p आहे व्हेरिएबल काय चेंज झालं p3 + 6p इक्वल टू -5 बरोबर दिसतंय तुम्हाला. p ला काय करू आपण मल्टिप्लाय करू ब्रॅकेट मध्ये तर काय येईल 3p + 6p² इक्वल टू -5. समजतंय तुम्हाला. तर काय आहे 6p याला बरोबर लिहून घेऊ 6p + 3p -5 आहे तर इकडे काय होईल +5 इक्वल टू 0 बरोबर. तर व्हेरिएबल काय आपल्याकडे p आहे आणि p चा काय पॉवर काय 2 आहे. कसं होईल 6p² + 3p + 5 इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय आहे 6, b ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. समजलं. नेक्स्ट घेऊ आपण लास्ट 6 नंबरचं. बघा पेज नंबर किती आहे 34 वरती दिसत असेल तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 1 किती 2.1. x² - 9 काय इकडे लक्ष द्या x² - 9 इक्वल टू किती आहे 13. हे पण सोपं आहे बघा. x² - 9 हे काय 13 पॉझिटिव्ह आहे तर लेफ्ट साइडला किती होणार निगेटिव्ह 13 बरोबर. हे दोघांचं काय होईल -9 - 13 काय होईल बेरीज होणार. तर कसं येईल ते x² किती होणार 13 9 किती होणार 22 इक्वल टू काय 0 बरोबर. आपल्याला काय कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे या फॉर्म मध्ये. म्हणजे इथं काय b मिसिंग आहे म्हणजे b आहे का याच्यामध्ये नाही तर b लिहू आपण +0x - 22 इक्वल टू 0 बरोबर. आता a ची व्हॅल्यू काय इथं 1 आहे, b ची किती 0 आहे आणि c ची किती आहे -22. आपला क्वेश्चन नंबर 3 पण कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. 4 मध्ये काय देते determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. बघा चौथा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. 3 खूप सोपे होते. चौथा 5वा 6वा बघा आता खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण समजेल एकाच वेळेस बरोबर. नाही समजलं तर रिपीट करा क्वेश्चन, व्हिडिओ रिपीट करा तुम्हाला समजून जाईल. काय देते क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय आपल्याला काय ऑलरेडी काय व्हॅल्यू दिली असेल व्हेरिएबलच्या त्या व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये पुट करायच्या. तर आपल्याला पुट केल्यानंतर काय होईल म्हणजे त्या व्हॅल्यूज काय त्या इक्वेशन मध्ये ठेवायच्या. तर आपल्याला इक्वल टू सेम व्हॅल्यू भेटली तर काय होईल ते क्वाड्रेटिक इक्वेशन. अरे सेम नसेल भेटत तर काय होईल ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का ते नाही नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण 4थ्या क्रमांकाचा. एकाच व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहोत. तर
पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजेल पूर्ण क्वेश्चन याच्यामध्ये आहे. नाही समजलं तर मला कमेंट करा, समजलं तरी कमेंट करा यस नो, तुम्हाला समजेल का किती विद्यार्थ्यांना समजतंय. बरोबर. चला क्वेश्चन क्रमांक किती, चौथा. एक्झाम्पल 1, x² + 4x - 5 = 0. आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 आणि काय -1. दोन व्हॅल्यू दिली आपल्याला. आपण काय करू, दोन व्हॅल्यू काय करू, इक्वेशन मध्ये पुट करू. 1 आहे x ची पहिली व्हॅल्यू घेऊ आपण, x = 1 आणि इकडे काय आहे x = -1. लक्ष द्या, 1 ठेवला आपण x ची जागी, काय येईल 1 चा स्क्वेअर 4 × x मायनस किती 5 = 0. 1 का स्क्वेअर किती एकच होईल आणि किती होणार 4x - 5 = 0. बरोबर. आता 1 मधून -5 गेले किती राहिले 4x - 4 = 0. 4x = 4, हे जे मायनस आहे तर राईट साइडला गेल्यानंतर काय होते +4 होणार. काय होणार x = हे 4, हे काय x काय मल्टिप्लिकेशन मध्ये 4 च्या खाली गेल्यानंतर काय होते भागाकारमध्ये, x ची काय किंमत आपली 1 आली. बरोबर. म्हणजे काय x = किती 1, म्हणजे आपण 1 ठेवलंय तर आपल्याला काय व्हॅल्यू 1 भेटलेली आहे. तर हे काय मग इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर आपल्याला ही 1 च्या ठिकाणी 5 भेटली समजा, बरोबर, तर काय होणार x ≠ 5. आपल्याला इथं काय x = 1 भेटलेलं आहे, म्हणजे काय ते इक्वेशन प्रूव्ह झालं. बरोबर. आता सेकंड बघू आपण, x = काय -1. -1 व्हॅल्यू ठेवू आपण, -1² + 4x, x च्या ठिकाणी काय ठेवू आपण -1 - 5 = 0. समजतंय तुम्हाला. आता काय -1 चा स्क्वेअर किती 1 प्लस 4 × -1 किती होणार, ते मायनस साइन आहे त्याच्यासोबत किती होणार 4. बरोबर. इथं काय होणार -5 = 0. इथं काय होणार ते 1 - 4 किती होणार -3 - 5 = 0. हे किती होणार -8 = 0. काय आपल्याला x ची व्हॅल्यू काय काढायची 1 काढायची. बरोबर. इथं आपण काय केलं, इथं आपण विसरलो समजा x ची व्हॅल्यू पुट नाही केली. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन आपला चालू आहे चौथ्यामध्ये काय आपण पहिला एक्झाम्पल घेतोय. त्याच्यामध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करायचं, x ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे x = 1. किती 1 चा म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 4 × 1 - 5 = 0. 1 चा स्क्वेअर किती 1 अधिक 4 गुणिले किती 4 - 5 = 0. समजतं इथपर्यंत. आता 1 आणि 4 किती होणार, 1 आणि 4 किती 5 - 5 = 0. 5 मधून 5 गेले किती 0 = 0. म्हणजेच काय आपल्याला काय x ची व्हॅल्यू काय 1 ठेवल्यानंतर आपल्याला काय 0 भेटते. इक्वेशन 0 = 0 म्हणजे काय इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता सेकंड बघू आपण. सेकंड आपल्याला =0 भेटते का 0 = 0. मग ते सोल्युशन काय त्याचं इक्वेशनचं x = 1. बरोबर. मग 1 ही व्हॅल्यू काय एक रूट आहे, काय एक रूट आहे. दुसरं बघू आपण, त्याच्या व्हॅल्यू आपण काय करू पुट करू 4 × -1 -5 = 0. दिसतंय तुम्हाला क्लिअर. आता 1 ची व्हॅल्यू 1 चा -1 चा स्क्वेअर काय आहे 1, 4 आणि काय 4 गुणिले -1 किती होणार ते -4 -5 = 0. एक 1 मायनस किती 4 आहे ते किती होणार ते -3 आणि 5 ॲज इट इज येणार 0. 5 आणि 3 8 होणार, मायनस किती होणार 8 होणार. हे काय -8 नॉट इक्वल टू 0. इट इज नॉट अ सोल्युशन. काय सोल्युशन आहे काय म्हणजेच काय x = -1 इज नॉट
रूट. काय रूट आहे का हे नाही. चला दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. दोन एक्झाम्पल यामध्ये. खूप सोपं आहे. फक्त याच्यामध्ये काय आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या असतात. त्या व्हॅल्यूज काय करायच्या इक्वेशन मध्ये आपण ठेवून द्यायचं म्हणजे पुट करायचं इंग्लिश मध्ये. बघा काय दिसते आपल्याला सेकंड प्रॉब्लेम मध्ये, सेकंड एक्झाम्पल मध्ये. पेज नंबर किती चालू आहे आपला 34. 2m² - 5m 2m² - 5m इक्वल टू 0. काय इक्वल टू 0 आणि आपल्याला m ची व्हॅल्यू दिली आहे 2. m इक्वल टू एक व्हॅल्यू 2 आहे आणि दुसरी व्हॅल्यू काय 5/2. एक व्हॅल्यू 2 आहे आणि दुसरी काय 5/2. आपण काय करू पहिली व्हॅल्यू ठेवू m इक्वल टू 2. बरोबर. m ची व्हॅल्यू काय 2 आहे. आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवू आपण त्याला. 2 चं काय येईल m च्या ठिकाणी 2 येणार -5 × 2 इक्वल टू 0. बरोबर. m च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला 2. 2 × 2 चा वर्ग किती 4 -5 × 10 इक्वल टू 0. हे काय होणार 4 × 2 8 -10 इक्वल टू 0. 8 मधून -10 गेले किती वरणार -2 इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल इट इज नॉट काय सोल्युशन आहे का ते नाही. सोल्युशन परत काय m इक्वल टू 2 इज नॉट रूट. रूट आहे का ते नाही. दुसरं बघू आपण. m इक्वल टू 5/2. दिसतंय तुम्हाला बरोबर क्लिअर विजिबल आहे का नाही. कमेंट मला कळवा. m ची व्हॅल्यू काय दुसरी 5/2. 2 × 5/2 चा स्क्वेअर -5 × 5/2 इक्वल टू 0. बघा चला सॉल्व करा तुम्ही. काय दिसते तुम्हाला 2 5 चा वर्ग किती 25 आणि 2 चा वर्ग किती 4 -5 × 5/2 इक्वल टू 0. करेक्ट. आता काय दोन्ही भागले 4 ला 2 2 4 होणार किती होणार 25/2 -5 5 25 होणार 5 आणि 5 2 इक्वल टू 0. बरोबर. हे काय 2 काय आपल्या एलसीएम किती आलं 2 आलं. तर काय आपण भाग छेदस्थान छेदस्थानी काय घेतलं आपण 2 घेतले आणि 25 - 25 किती होणार ते किती होणार 25 मधून 25 गेले किती होणार 0. हे पण काय इट इज नॉट अ सोल्युशन. बघा काय होणार ते 25 मधून 25 गेले किती 0/2 इक्वल टू 0. 0/2 किती 0 इक्वल टू 0. मग काय इट इज अ सोल्युशन. आणि काय होणार m इक्वल टू 5/2 ही काय आपली इट इज अ रूट. काय रूट आहे. बरोबर. कशाचं रूट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. चला पाचवं एक्झाम्पल घेऊ आपण. पाचव्या एक्झाम्पल मध्ये पण काय आपल्याला बघा पेज नंबर 34 वरती काय दिलंय फाइंड करायचं आपल्याला k ची व्हॅल्यू. काय करायची फाइंड करायची k ची व्हॅल्यू. बघा दिसतंय तुम्हाला पेज नंबर 34 वरती क्वेश्चन क्रमांक कितवा 5वा. एकच एक्झाम्पल आहे त्यामध्ये. k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ना. आपल्याला काय आहे इक्वेशन दिलं आहे हे फाइंड करायचं आपल्याला. बरोबर. आणि इक्वेशन काय दिली आपल्याला kx² - 10x + 3 इक्वल टू 0. आणि काय आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली किती 3. किती दिली आहे 3. आपल्याला सेम मागच्या सारखं करायचं. काय आपल्याला इथं x च्या जागी काय 3 ठेवायचे. किती x इक्वल टू किती 3. काय होते k × 3 चा स्क्वेअर -10 × 3 + 3 इक्वल टू 0. बरोबर समजते तुम्हाला. ते काय होईल k × 3 चा वर्ग किती 9 -10
हे किती होणार 10 आणि 3 किती होणार 30 प्लस 3 इक्वल टू 0. तर काय होणार 9k इक्वल टू -3 30 मधून +3 गेले किती होणार मायनस किती -27 इक्वल टू 0. आता 9k इक्वल टू हे मायनस इथं प्लस होणार राईट साईडला. तर काय होणार k इक्वल टू 27 भागिले 9. बरोबर 9 काय k काय k सोबत 9 मल्टिप्लाय मध्ये आणि इकडं काय होणार ते भागामध्ये जाणार राईट साईडला 9 ने भाग जातो 9 त्रिक 27. तर k ची व्हॅल्यू किती आपली 3 आहे. बरोबर समजलं तुम्हाला. चला लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2 मधला 6 नंबरचा. व्हिडिओ स्लो बघा किंवा नॅसा समजत बॅग घेऊन परत या. काय आपल्याला इक्वेशन दिलेली आहे 5m² प्लस 2mk प्लस k इक्वल टू 0. आणि आपल्याला काय m ची काय आपल्याला व्हॅल्यू दिली आहे किती व्हॅल्यू -7/5. आपल्याला काय k ची व्हॅल्यू काढायची किती k इक्वल टू किती येईल आपल्याला ते सॉल्व करायचे. तर बघा काय दिले आहे m इक्वल टू -7/5. मागच्या सारखंच आहे फक्त इथं काय m ची व्हॅल्यू मोठी दिली तुम्हाला -7/5 प्लस k इक्वल टू 0. बरोबर इकडे लक्ष द्या. आता मायनस आहे तर काय होणार ते प्लस 7 चा किती 49 आणि 5 चा किती 25 प्लस किती होणार आता हे प्लस आहे आणि 7 काय मायनस आहे तर काय होईल ते मायनस 7 दुनी किती होणार 14/5 प्लस k इक्वल टू 0. बरोबर इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता 5 ने याला भाग देऊ 5 चा किती 25 होणार 49/5 मायनस 14/5 प्लस k इक्वल टू 0. दिसतंय तुम्हाला. आता काय छेदस्थानी काय सेम आहे म्हणून आपण काय 5 49 मायनस 14 प्लस k इक्वल टू काय 0. आणि 49 मधून 14 गेले किती उरले 5 हे काय 35 हे किती होणार 5 प्लस k इक्वल टू 0. मग हे भाग जाईल 5 ने 5 चा 35 तर काय 7 प्लस k इक्वल टू 0. काय 7 प्लस k इक्वल टू 0. k इक्वल टू काय आहे मायनस प्लस येते लेफ्ट राईट साइडला काय होणार ते मायनस. तर k ची व्हॅल्यू किती आली -7. सो प्रॅक्टिस सेट इज ओव्हर. प्रॅक्टिस सेट 2.1. चला आपण नेक्स्ट याच्याकडे जाऊ मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आणि काय दररोज अभ्यास करा सगळ्या विषयाचा तरच तुम्हाला जास्त मार्क भेटतील. चला धन्यवाद.